नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, प्रत्येक दूध उत्पादकाचे स्वप्न असते की आपली गाई असेल किंवा म्हैस असेल तर ती विल्यानंतर आपल्याला तिने चांगल्या प्रमाणामध्ये जास्त दिवस दूध दिले पाहिजे. त्यासोबतच आपली गाई म्हैस विल्यानंतर तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार नाही झाला पाहिजे. त्यासोबतच आपली गाई म्हैस विताना तिला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे. मग मित्रांनो, आपल्याला जर हे सर्व फायदे आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये घ्यायचे असतील, तर मग त्या ठिकाणी आज आपण अशा एका जादुई पावडरचा त्या ठिकाणी फायदे सांगणार आहोत, की आपण जर या पावडरचा वापर आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये त्या ठिकाणी केला, तर आपल्याला अत्यंत सुंदर रिझल्ट आपल्या या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, दुग्ध व्यवसायामध्ये आपण आपल्या गाभण पशूंमध्ये जर थोडीशी त्या ठिकाणी काळजी घेतली तर आपल्याला नक्कीच चांगले फायदे आपल्याला या दुग्ध व्यवसायामध्ये पाहायला मिळत असतात. आपले पशु जे आहेत तर ते आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उत्पादन हे देत असतात. त्यामुळे मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा. खास करून आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांचे उत्पादन चांगले घ्यायचे असेल, व्यायल्यानंतर त्यांच्यामधील अडचणी टाळायच्या असतील, त्यांचे दूध वाढवायचे असेल आणि आपल्या गोट्यामध्ये जर गाभण पशु असतील तर आजचा व्हिडिओ हा खास आपल्यासाठी आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटास या कंपनीच्या पावडर हायपोरिड याबाबत त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, या पावडरमध्ये आपल्याला कॅल्शियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट, व्हिटॅमिन D3 आणि सोबतच ॲनोनिक साल्ट त्या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये, गाभण पशु असतील किंवा ताजे व्यालेले पशु असतील तर यांच्यामध्ये कॅल्शियम कमतरतेच्या त्या ठिकाणी समस्या या पाहायला मिळत असतात. मग मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये त्यांना या कॅल्शियमच्या कमतरतेच्या समस्या पाहायला मिळतात, तर आपले जे पशु आहेत तर ते त्या ठिकाणी बसून घेतात. त्यांना उठण्यासाठी अडचणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची जी मान आहे तर ती पोटाकडे त्या ठिकाणी झुकून बसलेले असतात. त्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही दुधाचे उत्पादन आहे व्यायल्यानंतर ते वाढीसाठी अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्या पशूंमध्ये त्यांना कॅल्शियमची जर कमतरता आली तर त्यांच्यामध्ये व्यायल्यानंतर चार अडकण्याच्या सुद्धा समस्या पाहायला मिळू शकतात. आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कॅल्शियमची कमतरता आली तर त्या ठिकाणी त्यांचे अंग बाहेर येण्याच्या समस्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात. आपल्या पशूंमध्ये कॅल्शियमची कमतरता आल्यावरती त्या ठिकाणी त्यांना किटोसिस सारखे जे काही मेटाबॉलिक आजार आहेत तर ते देखील त्या ठिकाणी होऊ शकतात. आपले जे पशु आहेत तर ते त्या ठिकाणी चारा कमी खाऊ शकतात आणि त्यांच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये वीकनेस आलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतो. मग मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये असे जे पशु असतील की ज्यांना मागच्या वेतामध्ये त्या ठिकाणी कॅल्शियम कमतरतेच्या समस्या आपल्याला आलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये तर आपण अवश्य या पावडर हायपोरिडचा त्या ठिकाणी वापर हा करायला पाहिजे. मित्रांनो, अशा पशूंमध्ये आपण या पावडरचा जर त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला त्यांच्यामध्ये या समस्या जे काही येतात तर त्या टाळण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, हायपोरिड ही जी पावडर आहे तर हिचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये, खास करून जे गाभण पशु आहेत ज्यांना व्यायच्या आधी साधारणतः 10 दिवस ते 5 दिवस याप्रमाणे आपण या हायपोरिड पावडरचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. ज्या पशूंमध्ये आपल्याला मागच्या वेळेला त्यांच्यामध्ये कॅल्शियम कमतरतेच्या समस्या पाहायला मिळालेल्या आहेत तर त्या पशूंमध्ये व्यायच्या आधी 10 दिवस आपण या पावडरचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. तसेच आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये या समस्या टाळायच्या असतील किंवा आपल्या पशूंना जास्तीत जास्त फायदे त्या ठिकाणी द्यायचे असतील तर त्या ठिकाणी मग आपण आपले पशु व्यायच्या आधी साधारणतः 5 दिवस या पावडर हायपोरिडचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपले पशु व्यायल्यानंतर पुढे 5 दिवस याप्रमाणे आपण जर 10 दिवस या पावडर हायपोरिडचा त्या ठिकाणी वापर केला तर मग आपल्याला त्या ठिकाणी अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण या पावडर हायपोरिडचा वापर ज्यावेळेस आपल्या गाभण पशूंमध्ये त्या ठिकाणी करतो तर आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये होणारे जे काही मिल्क फिवर किंवा हायपोकॅल्शिमियाच्या आपल्याला समस्या पाहायला मिळतात तर त्या टाळण्यासाठी या हायपोरिड पावडरचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना कॅल्शियमच्या कमतरतेच्या समस्या त्या ठिकाणी अजिबात दिसून येत नाहीत. मित्रांनो, दुसरा जो काही फायदा होतो तर तो म्हणजे हायपोरिड या पावडरचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंमध्ये करतो तर आपल्या पशु व्यायल्यानंतर त्यांच्या दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते लवकरात लवकर वाढवण्यासाठी आणि जास्त काळ टिकवण्यासाठी सुद्धा या पावडर हायपोरिडचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये व्यायच्या वेळेस त्यांना जे काही अडचणी येत असतात
त्या टाळण्यासाठी सुद्धा या हायपोरेट पावडरचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळते की वासरू त्या ठिकाणी फिरलेले आहे किंवा पिशवी जी आहे तर ती लवकर उघडत नाही, तर यांसारख्या अनेक समस्या आपल्याला त्या ठिकाणी येत असतात. त्या टाळण्यासाठी सुद्धा आपण या हायपोरेट पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्याला जास्त करून आपल्या पहिल्या वेताच्या कालवडी असतील तर त्यांच्यामध्येच पाहायला मिळत असतात. तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपण या हायपोरेट पावडरचे त्यांना हे फायदे त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे आपले पशु व्याल्यानंतर त्यांच्यामध्ये जार वार जो आहे तर तो बाहेर टाकण्यासाठी सुद्धा या हायपोरेट पावडरचा आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. मित्रांनो, जर आपल्या पशूंमध्ये त्यांना जारवार अडकण्याच्या समस्या आल्या तर त्या ठिकाणी मग आपल्या पशूंमध्ये त्यांना मेट्रायटिस सारख्या समस्या उद्भवू शकतात. आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांचे दुधाचे उत्पादन कमी होऊ शकते. त्यांना भविष्यात माजावरती येण्यासाठी, गर्भधारणा करण्यासाठी अडचणी या निर्माण होऊ शकतात. या जर सर्व समस्या आपल्याला त्या ठिकाणी टाळायच्या असतील किंवा कमी करायच्या असतील तर आपण त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये या हायपोरेट पावडरचा वापर करून आपल्या पशूंचा जारवार बाहेर टाकण्यासाठी त्यांना फायदा देऊ शकतो. त्यामुळे त्यांना वेळेवरती माजावरती आणण्यासाठी आणि गर्भधारणा करण्यासाठी सुद्धा या हायपोरेट पावडरचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. तसंच मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या खास करून म्हैसमध्ये त्यांना अंग बाहेर येण्याच्या ज्या काही समस्या पाहायला मिळत असतात तर त्या जर टाळायच्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या या म्हैसमध्ये त्यांना व्यायच्या आधी कमीत कमी 5 ते 10 दिवस आधी जर या हायपोरेट पावडरचा त्यांच्या आहारामध्ये वापर केला तर त्यांच्यामध्ये या ज्या प्रोलॅप्सच्या समस्या आपल्याला येत असतात तर त्या टाळण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा या पावडरच्या मदतीने पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपले पशु व्याल्यानंतर त्यांच्यामध्ये मॅग्नेशियमची जी काही कमतरता येते तर ती टाळण्यासाठी सुद्धा या पावडरचा त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो. आपले पशु व्याल्यानंतर त्यांच्यामध्ये किटोसिस सारखा जो काही आजार आहे तर तो टाळण्यासाठी सुद्धा या हायपोरेट पावडरचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, या पावडरचा वापर आपण आपल्या गाभण पशूंमध्ये व्यायच्या आधी 5 ते 10 दिवस त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या पशूंना अत्यंत चांगले हे जे फायदे सांगितले आहेत तर ते त्या ठिकाणी देऊ शकतो. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर आजारी पडण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते त्या ठिकाणी नगण्य झालेले असते आणि आपले जे पशु आहेत तर ते लवकर दुधावरती येतात, जास्त काळ दूध त्या ठिकाणी देतात. त्यामुळे आपण या पावडरचा वापर आपल्या या पशूंमध्ये अवश्य करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी सुंदर रिझल्ट या पावडरचे पाहायला मिळतील. मित्रांनो, हायपोरेट ही जी पावडर आहे तर या डब्यामध्ये आपल्याला 90 ग्रॅमचे त्या ठिकाणी 10 सॅचेट पाहायला मिळतात. मित्रांनो, ज्या पशूंमध्ये आपल्याला मागच्या वेताला त्यांच्यामध्ये या हायपोकॅल्शियम या मिल्क फिवरच्या समस्या आलेल्या आहेत तर त्यांच्यामध्ये आपण व्यायच्या आधी 10 दिवस सकाळी 45 ग्रॅम आणि संध्याकाळी 45 ग्रॅम याप्रमाणे या पावडरचा वापर आपण त्या पशूंमध्ये करू शकतो. आणि आपल्याला ज्या पशूंमध्ये त्यांना या समस्या टाळायच्या असतील, आपल्या पशूंचे दूध वाढवायचे असेल, त्यांच्यामध्ये आजारी पडण्याचे प्रमाण कमी करायचे असेल, त्यांचा प्रोलॅप्स असेल, डिस्टोकिया असेल किंवा त्यांच्यामध्ये आपल्याला रिटेन्शन ऑफ प्लासेंटा यांसारख्या समस्या कमी करायच्या असतील तर त्या ठिकाणी मग आपण आपले पशु व्यायच्या आधी 5 दिवस आणि व्यायल्यानंतर 5 दिवस याप्रमाणे या हायपोरेट पावडरचा वापर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये करू शकतो. तसंच मित्रांनो, ज्या ठिकाणी आपल्याला आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये या समस्या जाणवत असतील, दिसल्या असतील तर त्या ठिकाणी मग आपण आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत तर त्यांच्या सल्ल्यानुसार आपण त्यांना जे काही IV कॅल्शियम असेल तर ते लावतो. तर त्यासोबत सुद्धा आपण या हायपोरेट पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. ट्रीटमेंट सोबत सुद्धा आपण जर ओरली या पावडरचा त्या ठिकाणी वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंना लवकरात लवकर त्यांच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, याप्रमाणे आपण या हायपोरेट पावडरचा वापर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंना चांगले फायदेही देऊ शकतो. यामध्ये ही पावडर वापरताना आपण त्या ठिकाणी डायरेक्ट खुराकामध्ये सुद्धा मिक्स करून देऊ शकतो किंवा पाण्यामध्ये मिक्स करून त्या ठिकाणी आपल्या पशूंना देऊ शकतो किंवा गूळ असेल तर त्यामध्ये सुद्धा मिक्स करून लाडू बनवून आपण आपल्या पशूंना त्या ठिकाणी ही पावडर देऊ शकतो. मित्रांनो, ट्रान्झिशन पिरियडमध्ये आपण आपल्या पशूंची जितकी जास्त काळजी त्या ठिकाणी घेऊ तितकेच जास्त फायदे आपले पशु व्यायल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपले पशु व्यायच्या आधी साधारणतः 20-21 दिवस आपण आपल्या पशूंची विशेष अशी काळजी घेणे गरजेचे आहे आणि ही जी पावडर आहे तर ती व्यायच्या आधी साधारणतः 5 ते 10 दिवसच आपण त्या ठिकाणी वापरायची आहे आणि जास्तीत जास्त व्यायल्यानंतर 5 ते 10 दिवस. मित्रांनो, या काळामध्ये आपण आपल्या पशूंना अशा प्रकारचे जर सप्लिमेंट्स त्यांच्या आहारामध्ये दिले तर ते जे वेत आहे तर त्या वेतामध्ये आपल्याला आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन अगदीच चांगल्या प्रमाणामध्ये मिळते. आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारचे आजार त्या ठिकाणी कमी झालेले असतात. आपल्या पशूंमध्ये
त्यांची माझ्यावरती येण्याची क्रिया असेल, गर्भधारणा होण्याची क्रिया असेल, या देखील सुरळीत त्या ठिकाणी होत असतात. त्यामुळे आपण आपल्या या गाभण पशूंची व्यायच्या आधी 21 दिवस आणि व्यायल्यानंतर पुढचे 21 दिवस या या काळामध्ये आपण जर विशेष अशी काळजी घेतली तर नक्कीच हा जो व्यवसाय आहे तर तो आपल्याला फायदेशीर त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटास या कंपनीच्या पावडर हायपोरिड याबाबत त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. या पावडरचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा, कुठे करायचा, फायदे काय आहेत, याचा डोस कशा पद्धतीने द्यायचा, तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या समस्या असतील तर त्या ठिकाणी अवश्य या पावडरचा वापर करा. आणि आपल्याला जर आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्या पशूंना अशा प्रकारच्या समस्यांपासून वाचवायचे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या पावडरचा वापर अवश्य करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी सुंदर रिझल्ट या पावडरचे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.